पहलगाम हल्ल्याची आता ऍक्शन बघा। सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचा पाकिस्तानला इशारा। आणि आता या टाइममध्ये पाकिस्तानचा काही विचार तर बोलला सांगितलं सिंधू करारावरच खूप चर्चा सगळी सुरू आहे। आता तुम्ही पाहा ऍक्शन पहा, आता तुम्ही पाहा ऍक्शन पहा। पाकिस्तानला मिळणारा दहशतवादी निधी रोखण्यासाठी प्रयत्न। पाकिस्तानला फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्ट मध्ये आणण्यासाठी भारताचे प्रयत्न। 2022 मध्ये पाकला या लिस्ट मधून बाहेर काढण्यात आलं होतं। भारत पाकिस्तान तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद लवकरच चर्चा करण्याची शक्यता। हल्ल्यानंतर युद्धबंदीचं उल्लंघन आणि राजनैतिक तणाव सुरूच। POK मध्ये लष्कर-ए TRF आणि जैसेचे अनेक दहशतवादी लॉन्च पॅडमधून भीतीपोटी पळून गेले। गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांची माहिती। लढाईच्या भीतीने पाकिस्तान घाबरला। भारतासोबत तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानकडून अन्नधान्याचा साठा करण्याचे आदेश। पाकिस्तानकडून वारंवार होणारे हॅकिंगचे प्रयत्न भारताने हाणून पाडले। पाकिस्तान पुरस्कृत हॅकर गटाकडून काही वेबसाईट्स हॅक करण्याचे अयशस्वी प्रयत्न। मात्र सायबर सुरक्षा एजन्सींकडून हॅकिंगचे प्रयत्न निष्क्रिय। भारताकडून पाकिस्तानला आणखी एक दणका। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं YouTube चॅनल भारतामध्ये बॅन। यासह माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा भारताकडून बंद। शाहिद आफ्रिदीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी। भारताच्या मेटा कंपनीला विनंतीनंतर आफ्रिदीचा इंस्टाग्राम अकाउंट भारतामध्ये बॅन। आफ्रिदीने बऱ्याच वेळा भारताच्या विरोधात गरळ ओकली होती। LOC जवळील नीलम खोऱ्यामधील सर्व हॉटेल्स रिकामी करण्यात आली आहेत। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून खबरदारी।